बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मारुती मंदिर पाथर्डी गाव येथे माजी नगरसेवक तथा सभापती सुदाम अण्णा डेमसे यांच्या आयोजनात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य फ्री मेडिकल चेकअप कॅम्प, रिक्षा चालकांचा भव्य सत्कार आणि विमा सुरक्षा कवच पॉलिसी प्रदान सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ मिठाई वाटपाचा कार्यक्रम माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे, भगवान नाना दोंदे, कोंबडे मामा, गवळी साहेब, मुख्याध्यापक धांडगे सर, खंडू पैठणकर, चेतन सुंबळे, संजय जाचक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी केक कापून उत्साहात संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक तथा सभापती सुदाम अण्णा डेमसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। अरे तो काय झाला त्याचा कर्तृत्व कोणी पाहिजे नाही। मला वाटतं यशवंतराव चव्हाण धांडगे सर 7वी पास होते, लगातार 5 वर्ष तीन पंचवार्षिक त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं। म्हणून सांगतो, शिक्षण म्हणजे सर्व नाही, तर तुमच्यामध्ये काय कुशलता, तुम्ही काय कुशलपणे करू शकता याच्यावर जास्त असतं। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनी दुसरा एक व्यवसाय धीरूभाई अंबानी सायकलवर चिठ्ठ्या विकायचे। आज जगातले सर्वात मोठे बिझनेसमॅन म्हणून त्यांचे पुत्र आहेत। याचं कारण ते फक्त आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं निरंतर कार्य, आणि त्यामुळे कुणीही सर्वसामान्य माणूस कोणत्याही पदावर जाऊ शकतो असं आपल्याला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलं। काम करत अहोरात्र झटणारा माणूस आहे। बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांच्या डोक्यात आहे, आदरणीय दिगे साहेबांचे विचार त्यांच्या डोक्यात आहे। मग कुठे हलेत न जाता आपल्या निष्ठेची कधीही पात्र केली। आज अनेक वर्षापासून शिंदे साहेबांनी सामाजिकतेचा विषय विडा उचलला। कोणताही पूरग्रस्त असो, कोणती आपत्ती असो, कोणतीही गोष्ट असो, शिंदे साहेब त्या ठिकाणी सर्वजण सगळ्यात पहिले उपस्थित असतात। तुम्हाला आता नाशिककरांची एक गोष्ट सांगतो। आता आपल्या इंद्रपूर तालुक्यातील मुंडेगाव पश्चिम जिल्ह्याला आग लागली। अहो, नाशिककरांना माहित नव्हतं तोपर्यंत मुख्यमंत्री आपल्या घटनास्थळी होता। जर इतका संवेदनशील मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला असेल तर महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती तुम्हाला अतिशय संवेदनशील। अहो, अजून 6 महिने झाले नाही मुख्यमंत्र्यांचे संवेदनशीलवर 3 दौरे नाशिकमध्ये, बस ऍक्सिडेंट असेल, सिव्हिल मध्ये असेल, अशा अनेक गोष्टींसाठी मुख्यमंत्र्यांनी 3दा इथं येणं केलं नाशिकवर। इतकं काही त्याचं नाशिकवर होते, म्हणून कोणत्याही प्रकारची हवेत नसणारं सरकार आज आपल्याला महाराष्ट्राला लावलं आहे। म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं ते सरकार आज महाराष्ट्रात, कारण आपण मतदान युतीला केलं होतं आणि बसली बिघाडी, त्यामुळे निश्चितच ते कोणत्याही नागरिकाला मान्य नव्हतं। आज खरं जनतेचं बहुमताचं सरकार आज आपल्या राज्यामध्ये आहे आणि निश्चितच मुख्यमंत्री अतिशय सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत, ते सरकार पुढे नेतील। माननीय मोदी साहेब आहेत, ते आपल्याला युतीचा धर्म पाळतायत, निश्चित विकास होणार आहे। आताची 6 महिने झाले आहेत, पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की गावोगाव फिरणार आहे। ज्यावेळी गावोगाव फिरायचा त्यांचा दौरा असेल त्यावेळी निश्चितच आपलं पाथर्डी गाव याच्यामध्ये असेल याची शंका नाही। यावेळी परिसरातील नागरिकांसह रिक्षा चालक मालक यांचे मोफत तपासणी शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच रिक्षा चालकांचा भव्य सत्कार करीत विमा कवचही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ मिठाई वाटप करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। मुख्यमंत्री म्हटलं की सर्वांचा मुख्यमंत्री पक्षीय राजकारण नाहीये
आणि आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांनी आणि महाराष्ट्राची मोठी धुरा आपल्या विरोध असताना तुम्ही जेवढी कामाची पावती घ्याल तुम्ही बघत असाल तर वर्तमानपत्र असेल सर्व याचे न्यूज असतील प्रत्येक दिवशी फक्त उठल्यानंतर 12-12 18 तास आपलं महाराष्ट्राचं काम करतात आणि आपण सुद्धा मित्रांनो आज सुद्धा मला त्यांचा पातळीगाव पार्टीमध्ये मोठा इथं वाढदिवस साजरा करत असताना निश्चित आणायला सुद्धा मी शुभेच्छा देईल कारण एवढे तत्काळ कार्यक्रम करणार आणि सर्व मुलांना सर्व आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन आपण वाढदिवस साजरा करतो तर हा वाढदिवस असाच जोरात राहील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बरेचसे काही कार्यक्रम होणार ते कार्यक्रम सुद्धा आता आपण या पातळी पंचभूत असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल किंवा कुठलं क्षेत्र असेल तर आपल्याला फक्त लोकांचं काम करायचं आहे आपण फक्त एक बाळासाहेब शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीमुळे काम करायचं आहे हे काम करत असताना तुम्हाला एक बारकाईने लक्ष पण ठेवलं पाहिजे. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे, भगवान नाना दोंदे, कोंबडे मामा, गवळी साहेब, मुख्याध्यापक धांडगे सर, खंडू पैठणकर, चेतन चुंबळे, संजय जाचक, विजय डेमसे, चेतन चुंबळे, खंडू पैठणकर, किरण सोनावणे, निखिल जोशी, पांडू डेमसे, प्रशांत जाचक, दीपक धोंगडे, गणेश डेमसे, मोहित पन्हाळे, विशाल आहेर, संकेत गायकवाड, दिगंबर डेमसे, अमोल डेमसे, गोटीराम डेमसे, अरुण डेमसे, संजय डेमसे, अक्षय डेमसे, महेश श्रीवास्तव, संजय मोंढे, किरण डेमसे, अमोल जाचक, ओम धोंगडे, कलीम मुलानी, दिलीप सोनवणे, गोरख शिरसाट, दशरथ खकाळे, सागर कडभाने, दीपक घोटेकर, गोरख धोंगडे, अंबादास शिरसाट, निकेश जाचक, अरविंद गायकवाड, वैभव शिरसाट, योगेश जाधव, संजय दोंदे, पंकज शिरसाट, राम गांगुर्डे, कानिफनाथ शिरसाट, भीमा हुल्लुळे, संतोष ढगे, सोपान बोडके, शाहिद शेख, किरण दोंदे, समीर शेख, राम शिंदे, अत्तर शेख, प्रकाश पवार, फैरूज शेख, असिफ शेख, सनी पवार, शाहरुख शेख, संतोष ढगे, संदेश दोंदे आदीसह परिसरातील नागरिक, महिला, रिक्षा चालक, मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यन्सन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.